नमस्कार, मी दिनेश. खोपोलीतील गगनगिरी महाराजांच्या मठातून दर्शन घेऊन आम्ही रिक्षाने महडच्या दिशेने निघालो. आम्ही खोपोली स्टेशनवरूनच एक रिक्षा ठरवलेली. गगनगिरी महाराज मठ, महड, पुन्हा खोपोली असे 300 रुपये आम्ही दिले. खोपोली खालापूर रस्त्याने एक डावीकडचं वळण घेऊन अवघ्या 20 मिनिटांमध्ये आम्ही महडला पोहोचलो. महड गावात आल्यावर मंदिराच्या अलीकडे प्रसादाची बरीच दुकानं दिसतात. मुख्य मंदिराच्या अलीकडेच पुरातन गावदेवी मंदिर दिसतं. मग पुढे मुख्य मंदिरात दर्शन घेण्यासाठी निघालो. आम्ही वेगडेला गेल्याने काहीच गर्दी मिळाली नाही. गेल्या गेल्या मुख्य मंदिरातील सभा मंडपात प्रवेश केला. मुख्य मंदिरात डाव्या बाजूला एका गाभाऱ्यात श्री मंगलेश्वर महादेवांची पिंड आहे. त्या पिंडीचं दर्शन घेऊन मग अष्टविनायकातील वरदविनायकाचं गाभाऱ्यामधून दर्शन घेतलं. बाप्पाचं दर्शन घेऊन मग सभा मंडपात थोडा वेळ निवांत बसलो. दर्शन घेऊन मागील बाजूला आलो. तेथे श्री दत्त महाराजांचं मंदिर आहे. दत्तगुरूंचं दर्शन घेऊन मग मंदिराशेजारील तळ्याच्या काठी आलो. तेथून मंदिर, झाडं, घरं यांचं प्रतिबिंब पाण्यात पडलंय. या प्रसन्न वातावरणात मी हरवून गेलो. परंतु परतीचा प्रवास करणं सुद्धा भाग होतं. तुम्हाला या संदर्भातला सविस्तर व्हिडिओ माझ्या दिनेश नवले या युट्यूब चॅनलवर पाहायला मिळेल. तसेच ही रील आवडल्यास नक्की शेअर व सेव्ह करा. असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या पेजला नक्की फॉलो करा.